हाय फ्रेंड्स, माय नेम इज प्रणय अरुण चव्हाण. ओके, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण समाज सुधारच्या या श्रेणीमध्ये एक नवीन समाज सुधारक बघणार आहोत, लोकनायक बापूजी अने. तर लोकनायक बापूजी अनेबद्दल बघण्याच्या अगोदर आपण एक प्रश्न बघू. बापूजी अने यांनी कोणत्या भाषेला सर्व भाषांची जननी म्हणून गौरवान्वित केलेले आहे? तर विकल्पामध्ये एक आहे मराठी, दुसरा आहे संस्कृत, तिसरा आहे इंग्रजी. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करा. जेव्हा आपण पूर्ण व्हिडिओ बघसाल तुम्ही, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. ते ॲक्च्युअली इंग्लिश तर नसणार, प्रश्न उरला मराठी आणि संस्कृतचा. ठीक आहे, तुम्ही गेस करू शकता. तर आता बघू माहिती. तर माहिती बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे, की विदर्भ म्हणजे काय? तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे. ते 36 जिल्हे 6 प्रशासकीय विभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यातले 2 प्रशासकीय विभाग आहे. एक आहे अमरावती प्रशासकीय विभाग, दुसरा आहे नागपूर प्रशासकीय विभाग. या दोघांना एकत्रित केलं तर जो बनतो तो आहे एक प्रादेशिक विभाग, ज्याला विदर्भ म्हणतो. या विदर्भाबद्दल माहिती बघताना लोकनायक बापूजी अने यांना कट्टर किंवा पक्के महाविदर्भवादी असे म्हटले जात असतात, कारण यांना विदर्भ हा एक वेगळा राज्य किंवा प्रांत म्हणून हवा होता. ठीक आहे, त्यासाठी हे झटणाऱ्या लोकांमध्ये एक होते. तर ॲज युजुअल पहिला पॉईंट आपला तेच आहे, की ते पक्के महाविदर्भवादी होते. आता महाविदर्भ सभेचे मूळ प्रवर्तक होते. आता महाविदर्भ सभा नावाची एक सभा स्थापन केली होती. तर त्याचे अध्यक्ष जे होते ते रामराव देशमुख होते. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली खाली जे आहे महाविदर्भ सभा स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, ते याचे अध्यक्ष विचारू शकतात, तर आठवून ठेवा. एक महत्त्वपूर्ण आहे, की यांच्या नेतृत्वात काही सत्याग्रह झालता. तुम्हाला माहिती आहे, महात्मा गांधीजीची जी दांडी यात्रा आहे, दांडी यात्राच्या शेवटी त्यांनी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला आणि सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली. तर जिथं समुद्र होतं तर तिथं मिठाचे सत्याग्रह करण्यात आले, परंतु जिथं समुद्र नव्हते तिथं काय करण्यात आले, तर जंगलात जाऊन जंगलातले गवत कापून जंगलाचे जे कायदे होते त्याला मोडण्याचा सुरुवात केला गेला. त्यातनीच पुसद येथील जंगलाचा जो सत्याग्रह होता, येथील गवत कापून बापूजी अने, लोकनायक बापूजी अने यांनी कायदेभंग चळवळीमध्ये आपला सहभाग दर्शवला. त्या व्यतिरिक्त त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातनी बापूजी अने यांच्या नेतृत्वाखाली जे मिठाचे पुडे होते, कारण मिठावर कर बसवण्यात येत होता, तर त्या पुड्यांचा लिलाव सुद्धा करण्यात आलेला होता. तर हा प्रश्न, आता हे जे सर्व पॉईंट बघितला, या सर्व पॉईंटला धरून जे आहे 2016 मध्ये MPSC मध्ये एक प्रश्न सुद्धा विचारलेला होता. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता काही त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती बघू. जसं ॲज युजुअल पहिला पॉईंट, तर पहिला पॉईंट आपण काय म्हणत आहोत, तर ॲज युजुअल पहिले लोकनायक. तर तुम्ही बघू शकता, तर लोकनायक म्हणत आहोत आपण. तर बापूजी अनेला नेहमी आपण काय म्हणतो, लोकनायक बापूजी अने. तर लोकनायक काय आहे, तर लोकनायक ही लोकांनी बहाल केलेली पदवी आहे. कोणाला? बापूजी अनेला. त्यांचा व्यवसाय वकिली आहे. तुम्हाला माहीतच आहे, जास्तीत जास्त लोक वकिलीतनीच होते. खुद महात्मा गांधी वकील होते. त्यांचे राजकीय गुरु जे होते गोखलेजी, तेही एक वकीलच होते. महादेव गोविंदराव रानडे सुद्धा वकील होते. त्याप्रमाणे बापूजी अने सुद्धा त्यांचा व्यवसाय वकिली होते. तर बापूजी अने, ज्यांना आपण लोकनायक बापूजी अने म्हणतो, त्यांचं पूर्ण नाव होतं माधव श्रीहरी अणे. महादेव श्रीहरी अणे यांचं जन्मस्थान जे आहे ते यवतमाळमधील वणी या ठिकाणी आहे. ठीक आहे, ते झाली त्यांची काही माहिती. जंगल सत्याग्रहाविषयी बघितलं, पुसदचा सत्याग्रह ते आपण पहिलेच बघितलं. जसं आता आपण बघितलं, की महत्त्वपूर्ण बिंदू बघितला होता आपण, की महात्मा गांधीजीचे जे राजकीय गुरु आहे, राजकीय गुरु कोण होते, तर महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु जे होते ते होते आपले गोखलेजी. त्याचप्रमाणे आपले बापूजी अने यांचे जे राजकीय गुरु होते ते होते लोकमान्य टिळक. कोण? तर लोकमान्य टिळक. राईट, महत्त्वपूर्ण व्यक्ती होते. 1915 ते 1920चा महत्त्वपूर्ण कालखंडातनी त्याने अनेक काम केले. तसा ते 1905 ते 1920 हा जहालमतवादी कालखंड ओळखला जातो, ज्यामध्ये लोकमान्य टिळक यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर ते त्यांचे राजकीय गुरु मानले जात होते. या व्यतिरिक्त त्यांना काही पुरस्कार प्राप्त आहे. जसं भारत सरकारने त्यांना जो आहे एक महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त झालेला आहे, तो म्हणजे पद्मविभूषण देऊन त्यांचं सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त जर आपण अजून बघितलं, तर साहित्यिक अकादमीचा पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी यवतमाळमध्ये शारदाश्रम नावाचं एक साहित्यासाठी अभिरुची असलेली संस्था सुरू केली होती. त्यांची साहित्यात अभिरुची होती. तर यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी साहित्यिक अभिरुचीसाठी एक, म्हणजे त्याची वाढ व्हावी साहित्य लिहिण्यात वगैरेतनी, त्यासाठी यांनी शारदाश्रम ही संस्था सुरू केली होती. त्याच्यानंतर त्यांनी यवतमाळ डिस्ट्रिक्ट असोसिएशनची 1915 मध्ये स्थापना केलेली आहे. ही एक महत्त्वाची संस्था आहे त्यांच्याशी निगडीत. आता पहा, बापूजी अने यांनी स्वतः एक महाकाव्य लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे तिलोक यशोर्णव. ठीक आहे, तर बापूजी यांनी संस्कृत भाषेतील स्वरचित एक महाकाव्याचं नाव आहे. हाही विचारू शकतात प्रश्नामध्ये, वन लाईन सेंटेन्समध्ये. एक महत्त्वपूर्ण युनिक पॉईंट आहे.
जसं संस्कृत भाषेतील सर्व भाषांच्या जे आहे जननी म्हणून त्यांनी गौरवान्वित केलेली आहे. ठीक आहे. हा एक पॉइंट बघितला आता महत्त्वपूर्ण आहे. आता पहा तुम्हाला माहीत असेल अहिंसा त्याचप्रमाणे एक महत्त्वपूर्ण शब्द येतो निशस्त्र प्रतिकार. निशस्त्र प्रतिकार म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या प्रशासनाचा विरोध करायचा, पण शस्त्र न वापरता, तर त्याला म्हणत जातात निशस्त्र प्रतिकार. तर त्याला काय म्हणत असतो आपण? तर त्याला म्हणत असतो आपण निशस्त्र प्रतिकार. ठीक आहे. ते निशस्त्र प्रतिकाराविषयी जे लेखन आहे त्यांनी कशात केलेलं आहे? तर हरिकिशोर या वर्तमानपत्रातून त्यांनी निशस्त्र प्रतिकाराविषयी लेखन केलेलं आहे, जे एक महत्त्वपूर्ण पॉइंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1857च्या उठावामध्ये ग्वाल्हेर हे महत्त्वाचं ठिकाण होतं. तर 1928 मधील जे ग्वाल्हेरचं साहित्यिक संमेलनाचे अध्यक्षस्थान सुद्धा त्यांनीच भूषवलेलं आहे. त्याच्यानंतर आता एक प्रश्न बघू आपण, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करा. एक महत्त्वपूर्ण आणि युनिक क्वेश्चन आहे. भारताचे हाय कमिशन म्हणून बापूजी आने यांची नियुक्ती कोणत्या देशात करण्यात आलेली आहे? पहिला आहे तिबेट. आता तिबेट चीनचा हिस्सा आहे, पण परंतु तिबेट पहिले एक स्वतंत्र देश होता. त्याच्यानंतर दुसरा आहे नेपाळ आणि तिसरा आहे सिलोन. तर याचं जे उत्तर आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. पहिला जो प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल आपल्या या व्हिडिओवरून आणि त्याचंही कमेंट तुम्ही उत्तर मला करा. अशा प्रकारे आपण आज एक महत्त्वपूर्ण समाजसुधारक बघितले, जे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ हा एक असा जिल्हा आहे ज्याला आपण पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं असते. आता पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजे काय? याचं तात्पर्य आहे की कापूस उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा म्हणून ओळखला जात असतात. ठीक आहे. तर ते एक महत्त्वपूर्ण बिंदू बघितला. याच्यानंतर व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे एखाद्या समाजसुधारक बघू. तोपर्यंत नंतर भेटू मग. धन्यवाद.